कुक्कुटपालनामध्ये एक समस्या म्हणजे कोंबड्यावरती होणाऱ्या पिसा, त्याला व्हपा म्हणू शकतात. जेव्हा खूप कमी प्रमाणात असते तेव्हा आपलं लक्ष जात नाही, आपण सहजासहजी आपण पाहत नाही, तेवढं बारकाईने बघत नाही. पण जेव्हा पिसा ज्या आहेत ह्या लिमिटच्या बाहेर होते, खूप जास्त प्रमाणात होते, तेव्हा आपलं त्यावरती लक्ष जाते. पण त्या एवढ्या जास्त प्रमाणात होतात की आपल्याला काहीच सुचत नाही, काय करावं, खूप अवघड काम होऊन जातं. आपल्याला नाही त्या फार्मवरती जाऊशा वाटत नाही, पक्ष्यांना फीड देऊशा वाटत. इतक्या जास्त प्रमाणात जे आहे आपल्या पक्ष्यांवरती आपल्या शेडमध्ये पिसा होऊन जातात. तर यावरती एक सोपी उपाय सांगतो मित्रांनो. असा उपाय सांगतो की झालेल्या पिसा ज्या त्या पूर्णपणे नष्ट होणार. तर करायचं काय मित्रांनो, फार्मसीमध्ये जाऊन जे आहे हे नेलटिक नावाचे जे मेडिसिन आहे ते घेऊन यायचं. पक्ष्यांसाठी जर यूज करायचं असेल तर आपल्याला 1 लिटर पाण्यामध्ये 2 ml अशा प्रकारे घ्यायचं आहे मित्रांनो. तर आपण जे आहे एका बकेटमध्ये पाणी घेऊन घेतलेलं आहे. 8 लिटर जे आहे पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये 16 ml जे आहे जे मेडिसिन आहे ते टाकून घेतले आहे. आता मित्रांनो आपल्या फार्मवरती जेवढा पण सर्व कोंबड्या असेल, पक्षी असेल, ते घेऊन ज्या अशा प्रकारे पाण्यामध्ये बुडवायचे आहे. त्यांची तोंड जे आहे ते वरती ठेवायचं. त्यांच्या चोचीमधून तोंडामध्ये पाणी जायला नको. अशा प्रकारे चांगलं चोळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण तिचं शरीर जे आहे ते चांगल्या प्रकारे ओलं झालं पाहिजे. अशा प्रकारे चांगलं चोळून घ्यायचं. आणि सर्व पक्ष्यांना मेडिसिन लावून झाल्यानंतर मित्रांनो, आपल्या शेडमध्ये जे आहे जिथे आपले पक्षी आहे ठेवतो आपण, तिथे पण आहे ना फवारणी करून घ्यायची. सेम प्रोसेस मित्रांनो 8 ते 10 दिवसानंतर पुन्हा एकदा रिपीट करून घ्यायची. म्हणजे राहिले सोयले जे पण पिसा वगैरे आहे, त्यांचे अंडे वगैरे जे आहे ते नष्ट होऊन जाणार. आतापर्यंत आपण जो उपाय बघितला मित्रांनो, तो तेव्हाच तुमच्या फायद्याचा आहे. जेव्हा तुमच्याकडे सर्व पक्षी जे आहेत ते मोठे आहे आणि कमी क्वांटिटीमध्ये आहे, तेव्हा तुम्ही जो आहे हा उपाय करू शकता. पण जर तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये जर पक्षी असेल आणि काही जे आहे पिल्लं असेल, लहान पक्षी असेल, तेव्हा मग नंतर काय करायला पाहिजे ते आता बघूया. जिथे आपले लहान पक्षी रात्रीच्या वेळेस आराम करतात तिथली सफाई करायचं ठरवलं. म्हणून जे आपण जुगाड करून कॅनचा जो जुगाड करून आपण पक्ष्यांना राहण्यासाठी घर बनवलं होतं ते बाहेर काढलं आणि सफाई करायला गेलो तर बघतो काय, तर खूप साऱ्या पिशव्या ज्या आहे तिथे झालेल्या होत्या. तुम्ही पण बघू शकता खूप साऱ्या पिशव्या झाल्या होत्या. तर आता याचा जास्त टाइम वेस्ट न करता मित्रांनो, मी फार्मसीमध्ये गेलो आणि सायटॉक्स नावाचा जो पावडर येतो, विनाशक पावडर म्हणून येतो, तो घेतला आणि सोबतच जे आहे नेलटिक नावाचं जे लिक्विड येते ते पण घेतला. आता आल्यानंतर मित्रांनो, पहिले जिथे जिथे पिसवा झाल्या होत्या तिथे जे आहे तो सायटॉक्स पावडर टाकून घेतला, पावडर आणला आणि आता जिथे जिथे पण पिसवा झालेले आहे तिथे आपण हा सायटॉक्स पावडर टाकून घेतलेला आहे. आता हे तर मित्रांनो बाहेरील काम आपलं पूर्ण झालं, म्हणजे जिथे जिथे पिसवा झालेला आहे तिथे आपण सायटॉक्स पावडर टाकून घेतला. पण आता आपल्या पक्ष्यांना पण पिसवा झालेला असेल तर आता आपण त्यांना नेलटिकच्या जे लिक्विड आहे त्याच्या पाण्याने जे आहे आपण पक्ष्यांना धुवू नाही शकत, कारण आपले पक्षी जे आहे लहान आहे, त्यांना पॉयझन होऊ शकते. म्हणून आपण काय केलं की शेडच्याच एका कॉर्नरला जे आहे आपण डस्ट बाथ करून घेतलेला. दोन्ही साईडने जे आहे डस्ट बाथ करून घेणार आहोत आणि त्यामध्ये आपण घरून जे राख आणली आहे ते टाकून घेतली आणि सायटॉक्स जो पावडर आहे तो टाकून घेतला. दोन्ही साईडने सेम प्रोसेस केली. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कोंबडीनी आणि पिल्लांनी जे आहे डस्ट बाथ घेणं पण चालू केला. हा फायदा असतो मित्रांनो डस्ट बाथचा. जेव्हा पण आपल्या पक्ष्यांना बाहेरील परजीवीचा त्रास वाटला की ते लगेच डस्ट बाथ घेतात आणि जे पिसवा झालेले असतात त्या कमी होतात डस्ट बाथने. आपले मोठे पक्षी पण आता डस्ट बाथ घ्यायला लागले, तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता आपण हे डस्ट बाथ करून मित्रांनो जवळपास अर्धा पाऊण तास झालेला आहे. तोपर्यंत बाहेरील जे आपण जिथे आपण सायटॉक्स पावडर टाकला होता तिथला पण पिसवा आता कमी झालेला आहे असं बघू आपण. तुम्ही बघू शकता मित्रांनो, जवळपास सर्वच पिसे ज्या आहेत त्या नाहीशा झालेल्या, मरून पडलेल्या आहे. एक पण पिसे ज्या आहेत दिसून नाही राहिल्या. कधी पण मित्रांनो सायटॉक्स पावडर टाकल्यानंतर अर्धा पाऊण तास असंच ठेवून द्यायचं. आता आपण काय करणार मित्रांनो, छान मोटर लावून ज्या पाण्याच्या प्रेशरने जे आहे आपण हे धुवून टाकणार आहोत पूर्ण बेंदा वगैरे, आणि जे बारदान वगैरे ते पण आपण छान धुवून घेतलेलं आहे आणि याला आता आपण उन्हामध्ये सुकण्यासाठी ठेवलेलं आहे. तर उद्या आपण शेडमध्ये जे आहे पूर्ण चुना मारून घेणार आहोत आणि नेलटिकचं जे आपण लिक्विड आणलेलं आहे त्यांनी पूर्ण आपल्या शेडमध्ये जे आहे फवारणी करून घेणार आहोत. म्हणजे शेडमध्ये पण ज्या राहिल्या सुल्या ज्या पिसवा आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होणार. मित्रांनो, आज आपण जे आहे आपल्या शेडमध्ये नेलटिकचा जो पाण्याचा स्प्रे करून घेणार आहोत आणि चुना मारून घेणार आहोत. त्यासाठी आपण एक स्प्रे पंप घेतला, त्यामध्ये 7 ते 8 लिटर पाणी टाकून घेतले आणि 15 ml जे आपण नेलटिक मेडिसिन घेतली आणि छान शेडच्या आतून जे आहे स्प्रे करून घेतला. म्हणजे ज्या पण पिसवा ज्या शेडमध्ये असेल त्या नाहीशा होतील. त्यानंतर मित्रांनो सर्वीकडे आपण चुना मारून घेतला. चुन्याचा फायदा सांगायचा झाला मित्रांनो, चुना जो आहे एक जंतनाशक म्हणून आपलं काम करतो. चुन्याने जे आहे बॅक्टेरिया, विषाणू, फंगस म्हणा किंवा ज्या परजीवी असतात त्या नष्ट करण्याचं काम जे आहे चुना करतो आणि त्यामुळे जे आहे रोगाचा प्रसार जो आहे तो कमी होतो.
आणि शेडमध्ये जे घाण वास असते ते नाहीसे होते. वातावरण जे आहे शेडमधलं जे थोडं छान फ्रेश असते. तर महिन्यातून 1 किंवा 2दा जे आहे चुना मारत राहावा आपल्या शेडमध्ये.